सैनिक प्रकल्प जे आहे आम्ही जोडायचा त्या प्रकल्प अंतर्गत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या 21 शाळा निवडलेल्या आहेत। तर 21 शाळेमध्ये विद्यार्थी सत्र आणि पालक सत्र हे दोन्ही सत्र घ्यायचे आहेत। तर पालक सत्रासाठी माझी निवड केलेली आहे। तर आज मी आपल्यासोबत एक वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेली आहे की कसं माझं आता प्रत्येकाचे स्वप्न असतात बरोबर। तर माझं एक स्वप्न होतं की खूप म्हणजे शिकावं, मोठं व्हावं, म्हणजे शिक्षिका व्हावं किंवा लेक्चर असं मोठं स्वप्न होतं, पण ते काय माझं स्वप्न पूर्ण झालं नाही। की बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत तुला की माझी परिस्थिती घरची चांगली नव्हती, आर्थिक परिस्थिती, त्याच्यामुळे मी पुढे शिकले पण असं डोनेशन वगैरे करून मी गव्हर्नमेंट जॉब नाही करू शकले। पण तसंच आता आपले पण काही स्वप्न असतील ना दादा, तर तुम्ही सांगा तुमचं स्वप्न काय होतं मला दादा तुमचं। असं ना आता प्रत्येक जण आपल्या लहानपणी एक स्वप्न बघतो ना, शिकून मोठं व्हावं, तसं काय आपलं स्वप्न असेल शिक्षण झालं मोठं स्वप्न आहे ना। काय स्वप्न होतं आपलं जे आहे ते आपले चर्चा डॉक्टर होणार होते, काय होणार सांगा ना। कोण तुम्ही काय होणार होते? शिकले नाही परिस्थिती होती ना। प्रत्येकाचं एक स्वप्न असते, त्या स्वप्नाच्या आधारेच आपण पुढे चालतो। दादा तुमचं काय होतं? शिक्षक व्हायचं होतं। हा, तर मग आता आपण काय बनलो? शेतीमध्ये शिक्षण अपुरं राहिलं बरोबर। तुमचं शिक्षणामुळे तर शिक्षण घ्या। तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? 5वी झालेलं। तुमची शिक्षणाची इच्छा होती पण पुढे तुम्ही आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही शिकलो नाही। तुमचं तेच ना आमच्या त्याच्यापुढे गरज नाही। तुमचं काय उच्च शिक्षणाची अपेक्षा होती पण त्यामुळे झालं नाही। तुमचं स्वप्न शिक्षण पण पुढे सध्या आणि अंगणवाडी सेविका आहे। ताई तुमचं आईवडिलांना शाळेतच घातलं ते शिकलंच नाही। तुमचं समजा लग्न कधी झालं? म्हणजे एक तर नाही वयावर झालं असेल ना तुमचं? 15-16 वर्षाला लग्न झालं। काय काय कसं असतं 15-16 वर्षाला लग्न झाल्यानंतर तुमचं शिक्षण ठीक आहे। मग आता काय करू आपण बाहेर लाईन मध्ये उभं राहू आणि तुमचं काय करायचं पलीकडे जेंट्स महिला ठरवून द्या नाही मध्ये त्याला पांढरी सोडली तर त्याच्या पाठीमागे आता मी काय प्रश्न विचारते तुम्हाला ते तुम्हाला लागू झाले तर तुम्ही एक पाऊल पुढे यायचं। एक टाळी वाजवून एक पाऊल पुढे यायचं। मी सकाळी ब्रश करून आंघोळ केली आहे, एक पाऊल पुढे यायचं। मी सकाळी नाश्ता करून काही खाऊन पिऊन घराबाहेर निघाले किंवा निघालो आहे, हे प्रश्न तुम्हाला आवडला त्याच्याबरोबर एक पाऊल पुढे यायचं। लहानपणी मला गुलाबजामुन, जिलेबी, बासुंदी यासारखी मिठाई नेहमी
आधी दिल्या जायची, एक पाऊल पुढे यायचं. मला लहानपणी आईला घर कामात स्वयंपाकात मदत करावी नाही लागली. मला माझे शिक्षण घेता आले. माझ्या शिक्षणाला कसेच अडथळे आले नाही. मी शाळेत व शाळेतून घरी गेल्यानंतर मैदानी खेळ खेळायचो. शाळा सुटल्यानंतर. मला लिहिता वाचता येते. माझ्या लग्नाला जास्त खर्च माझ्या परिवाराला करावा लागला नाही. माझ्या घरातल्या कामाची जबाबदारी माझ्यावर नसल्यामुळे मला रात्री सगळ्या पालकांनी उभं राहायचं. पालकांसाठी सगळं चालू आहे ते. कुठे रोगा जायचं तुम्हाला? तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त ही चिठ्ठी काढून चिठ्ठी एक लावणार हे एक लावणार. आता मी तुम्हाला प्रश्न लावून घ्या. तुम्ही ते वाचा ना, ज्याला वाचता येते ते वाचा आणि लावून घ्या. चिठ्ठी काढायची लावून घ्यायची मागे चिठ्ठी ते लावून लाल एका साईडला लावायची, हिरव्या एका साईडला लावायची. हिरव्या एका साईडला लावायची, लाल एका साईडला. भैया लाल एका साईडला, हिरव्या एका साईडला. आधी लाल लावून घ्या. नाही हिरवं तिकडे लाव, हिरवं तिकडे लाव. काही उलटे चिठ्ठी. आता मी तुम्हाला काही हिरवे कार्ड दिलेले आणि काही लाल कार्ड दिलेले. तर हिरव्या तुम्ही आता वाचा, ज्याला वाचता येते त्यांनी वाचा हे काय, आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी जे तुम्ही शिकलेले आहेत तुम्ही त्यांना सांगा. आर्थिक सहाय्यासाठी मुलीचे 18 वर्ष आधी व मुलांचे 21 वर्ष आधी लग्न. सोडवायचं येत असेल हा. मुलगी दुसऱ्या घरी लग्न करून जाणार म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन न देणे. शिकले पाहिजे. मुलांच्या आयुष्याचे निर्णय फक्त पालकच घेतील. मुलीचे लग्न 18 वर्षाच्या आत झाल्यास लवकर मुलाला जन्म देण्यासाठी तिला प्रवृत्त करते. बालविवाह ही सामाजिक प्रथा योग्य आहे का? 10 वर्षानंतर मुलीने बाहेर खेळू नये हे योग्य आहे का? हिरव्यामध्ये काय? दोघांचे शिक्षण पूर्ण, मुलांना निर्णय घेण्याची संधी, नोकरी समान संधी, 23 ते 25 वयात मुलांचा जन्म होण्यासाठी मार्गदर्शन, मुलांसोबत त्यांच्या समस्याबद्दल मोकळेपणाने चर्चा, मुलांशी त्यांच्या दिवसाबद्दल चर्चा, दिवसभर कार्यक्रम होते त्याच्याबद्दल चर्चा, घरातील समान कामे
त्यांच्या आवडी निवडी आणि छंद प्रोत्साहन मुलींनी मूलभूत स्वसंरक्षण कौशल्य शिकवणे व मुलींचे समान करण्यास शिकविणे, मुला मुलींना समान करण्यास शिकवणे. आता हे जे आहे आता तुम्हाला ह्याच्यातून काय वाटतंय? आता ह्याच्यातून काय तुमच्या लक्षात येते? लाल आहे काय? त्याच्यातून तुम्हाला हे जे आहेत प्रश्न ते तुम्हाला योग्य वाटते. ठीक आहे. आणि हिरव्यावर काय हिरव्या याच्यातून झालं पाहिजे. हिरव्यावर इकडून हिरव्यावर जे लिहिलेलं आहे ते योग्य का लालवर लिहिलेलं आहे ते योग्य? पालकांनी सांगितले लालवर लिहिलेलं योग्य आहे का हिरव्यावर लिहिलेलं योग्य आहे? तुम्हाला काय योग्य वाटेल ते तुम्ही सांगा. लालवाले का हिरव्यावाले? काय हे लिहिलेलं सगळं योग्य आहे ना? हे लिहिलेलं सगळं योग्य आहे. तर आपण 4-5 मैत्रिणी असतात त्यावेळेस ती काय म्हणते की हिच्या वडिलाला मागितलं नको पाहिजे, तिचे वडील खूप खडूस आहे, तिची आपल्याला घेऊन देणार नाही. एक जण म्हणजे नको पाहिजे, तिचे पप्पा खूप रागीट आहे, हे नाही देणार. मग एक जणीचं काय असते स्वयं म्हणून आज मग असते तिचे वडील खूप छान आहे, कारण की त्याच्या बर्थडेला आपल्याला त्यांनी बोलवलं होतं, आपल्याला केक खायला दिला, त्याला नवीन नवीन ड्रेस घेतात. ते घेतल्यानंतर मग त्यांच्या पप्पाला मागवतो. ह्याच्यातून काय लक्षात येते हे घे तर हे लाल तुम्ही झाला ना नाही ना तुम्ही आता हे आर्थिक सहाय्यासाठी मुलींचे 18 वर्ष आधी हो मुलांचे 21 वर्ष आधी लग्न. तर एक मिनिट तुम्हाला लालवर लिहिलेलं योग्य वाटेल का हिरव्यावर हे मला सांगा बरं पालक. हे प्रश्न समजलेत का तुम्हाला? आधी वाचलेलं आहे त्याला भैया तुम्ही आता वाच बरं तिकडून वाच आणि ह्याचे फोटो काढून घ्या बरं का ह्याचे असं. हे पण आता ज्यांना वाचायला येत नाही त्यांना विचारून घ्या प्रश्न कोणता आहे काय आहे. दोघांचे शिक्षण पूर्ण, मुलांचे निर्णय घेण्याची संधी, नोकरीचे समान संधी, 23 ते 25 वयात मुलाला जन्म होण्यासाठी मार्गदर्शन, मुलांसोबत त्यांच्या समस्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करणे, मुलीशी त्यांच्या दिवसबद्दल चर्चा, घरातील समान काम, त्यांच्या आवडी निवडी आणि छंद प्रोत्साहन म्हणजे आपल्या लेकरांच्या आवडी निवडी त्यांना प्रोत्साहन देतो का नाही हे, मुलींना मूलभूत संरक्षण कौशल्य शिकवणे व मुलांना मुलींच्या समान करण्यास शिकवणे. आता हे वाचले तर हे वाचायला येते ते 10 वर्षानंतर मुलांना बाहेर खेळू नये म्हणजे मुलींनी बाहेर खेळू नये. बालविवाह ही सामाजिक प्रथा योग्य आहे का? मुलीचे लग्न 18 वर्षाच्या आत झाल्यास लवकर मुलाला जन्म देण्यासाठी तिला प्रवृत्त करणे, मुलाच्या आयुष्याचे निर्णय फक्त पालकच घेतील, मुलींनी फक्त सांभाळायला पाहिजे, मुलगी दुसऱ्या घरी लग्न करून जाणार म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन न देणे आणि आर्थिक सहाय्यासाठी मुलींचे 18 वर्ष आधी व मुलांचे 21 वर्ष आधी लग्न. आता हे योग्य आहे का? हिरव्या योग्य आहे का? कोणाकोणाला वाटतं बरं हे योग्य आहे तुमच्यापैकी? कुणाला वाटतं समजा हे योग्य? मला पण आधी हे योग्य वाटत होतं. नाही योग्य काय योग्य ते सांगा. ह्याच्यातून आपलं काय सिद्ध झालं? ह्याच्यातून आपल्याला काय कळालं? लाल चांगले हे पण चांगले पालक आहेत, हे चांगले पालक आहेत, त्याला चांगले पालक.